शूलपाणी झाडीतील ही कठीण पहाडी आहे। अशा 2 पहाड्या अजून चढायच्या आहेत। एक खप्पलमाल आणि एक ही पहाडी सगळ्यात उंच पहाडी आहे। चालताना सर्व परिक्रमावासी थकतात। बघू शकता खूप मोठी अशी पहाडी आहे। नर्मदे हर। हरिभक्तपरायण भागवताचार्य महाराष्ट्र भूषण आरती दीदीजी, तशाच हरिभक्तपरायण मनीषा दीदीजी, तसेच आपले सर्व महाराष्ट्रातील सर्व परभणीकर मंडळी, तसेच आमचे आळंदीकर मंडळी बघू शकता। सर्व परिक्रमावासी या ठिकाणी नर्मदे हर, नर्मदे हर। सुंदर या ठिकाणी वातावरण आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। वर हात करा। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। बघू शकता सगळ्यात उंच पहाडी आहे आणि सर्वच ह्या ठिकाणी चढत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर। ज्यांनी स्टेज आणि गाडी या दोघांच्या व्यतिरिक्त कधी चाललेले नाहीत अशा असणाऱ्या भागवताचार्य आरती दीदीजी महाराज या ठिकाणी चालत आहेत। तसेच सर्व आपले मंडळी बघू शकता सर्वांना दम लागलेला आहे। नर्मदे हर हे अशी त्या ठिकाणी चिन्ह असतात। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। चला चला। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। बघू शकता एवढी पहाडी चढल्याच्या नंतर सर्व परिक्रमावासियांसाठी या माताजीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे। बघू शकता नर्मदे हर, नर्मदे हर। सगळ्यांना पाणी वाटत आहे। प्रत्यक्ष नर्मदा मैयाच परिक्रमावासियांसाठी सहकार्य करत असते। नर्मदे हर। इतक्या उंचावर सुद्धा त्या पाणी वाटत आहेत। बघू शकता किती उंच पहाडी आहे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। सगळ्यांनी वर हात करून नर्मदे हर म्हणायचे। नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हो हो हो। नर्मदे हर, नर्मदे हर। वरती हात करा सगळ्यांनी। वा वा। नर्मदे हर,
नर्मदे हर, नर्मदे हर. आवाज येत नाही का? नर्मदे. सुंदर ह्या ठिकाणी सगळे परिक्रमावासी आताच ही पहाडी चढून ह्या ठिकाणी विसावा घेत आहेत. खूप ह्या ठिकाणी मोठमोठ्या पहाड्या आहेत. सगळ्यात खतरनाक पहाड्या आता आम्हाला सुरू झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी सर्व आता परिक्रमावासी थकून ह्या ठिकाणी बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा किती वरती चढायचं आहे अजून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघू शकता आम्ही आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 होत आलेले. 6:30 हा टाईम आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही पहाडी चढल्याच्या नंतर सर्व आदिवासी मुलांना हरिभक्तपरायण भागवताचार्य आरती दिदीजी या ठिकाणी सर्व मुलांना चॉकलेट देत आहे. बघू शकता. बघा या ठिकाणी खूप हे मुलं चॉकलेटीसाठी आतुर असतात. सुंदर बघू शकता. हरिभक्तपरायण आरती दिदीजी या ठिकाणी सर्वांना चॉकलेट देत आहे. 15 साल के अंदर सब बच्चे लोग आओ. होऊ शकता. नर्मदे हर. नर्मदे हर. सबको नर्मदे हर बोलना है. सब बड़े लोगों को भी एक साथ बोलो. नर्मदे हर. आत्ताच शूलपाणीच्या जंगलात चालत असताना या ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे. खूप सुंदर ह्या ठिकाणी मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की चहा भेटायला पाहिजे. तेवढ्यामध्ये ह्या ठिकाणी चहाची व्यवस्था झाली. आपल्याच महाराष्ट्रातून या ठिकाणी चहाची सेवा दिली जाते. नर्मदा सेवक अपूर्वानंद कुलकर्णी यांच्याकडनं ही सेवा आपल्या महाराष्ट्रातील परिक्रमावासींना भेटते. बघा शूलपाणी जंगलामध्ये या ठिकाणी चहाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हरिभक्तपरायण महाराष्ट्रभूषण भागवताचार्य आरतीजी ताईजी आणि समवेत आम्ही सर्वच या ठिकाणी चहा घेत आहोत. सुंदर ह्या ठिकाणी वातावरण आहे. बघू शकता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.